हुँ।
गुड मॉर्निंग. आवाज ऐकू येतोय? गुड मॉर्निंग. आवाज ऐकू येतोय? हो मॅम. Yes, मॅम. ओके. कॅश बुक आखून घ्या. कॅश बुक विथ 2 कॉलम्स. पेज 133. कॅश बुक विथ 2 कॉलम्स आखून घ्या. डेट, रिसीट्स, रिसीट नंबर, LF, कॅश बँक. क्रेडिटला डेट, पेमेंट्स, व्हाउचर नंबर, LF, कॅश बँक. लास्ट लेक्चरला केलंय ना आपण कॅश बुक विथ 2 कॉलम्स. वर्किंग आखून घ्या. पेज 133. लेट अस स्टार्ट. वर्किंग आखलं का बघा. कॅश बुक विथ 2 कॉलम्स हेडिंग द्या. कॅश बुक विथ 2 कॉलम्स. डेट, रिसीट्स, रिसीट नंबर, LF, कॅश बँक. डेट, पेमेंट्स, व्हाउचर नंबर, LF, कॅश बँक. आता मी खूप वेळा सांगितलंय, बऱ्याच जणांचे फीज भरायचे राहिलेत. तुम्ही एकदा चेक करा. नेक्स्ट लेक्चरला मग मी लिस्ट टाकीन ह्याच्यावर कोणाकोणाचे राहिलेत ते. काही जणांनी काहीच पैसे भरलेले नाहीयेत. आपलं ऑलमोस्ट 60% सिलेबस झालंय तिन्ही विषयाचं. सो यू हॅव टू पे युअर एंटायर फीज. ज्यांनी पार्ट पेमेंट केलंय त्यांनी पूर्ण फीज भरायचे बाळांनो. टेल युअर पेरेंट्स. लेट अस स्टार्ट. आता आधी प्रॉब्लेम वाचा. रीड द प्रॉब्लेम. सप्टेंबर 1 बँक बॅलन्स, कॅश बॅलन्स दिलेत ना दोन्ही बॅलन्सेस. मग कॅश बुकच्या डेबिटला लिहा. सप्टेंबर 1 टू बॅलन्सेस ब्रॉट डाऊन.
Cash column 15,000, bank column 52,000. Cash bookच्या डेबिटला लिहा. Two balances brought forward. Cash column 15,000, 15,000. Bank column 52,000. 52,000. झालं लिहून? वाचा नेक्स्ट. Purchased goods and payment made by check. मला सांगा. गुड्स आले, पैसे गेले बँकेतून. मग क्रेडिट साइडला कुठल्या कॉलम मध्ये एंट्री यायला पाहिजे? बँक कॉलम मध्ये. मला हा September 4 बाय पर्चेसेस बँक कॉलम 15,000. By purchases bank column 15,000 being goods purchased. Being goods purchased. Being goods purchased. Next. झालं कंप्लीट इथपर्यंत? वाचा पुढचं ट्रान्झॅक्शन. सोल्ड गुड्स फॉर कॅश. गुड्स गेले, कॅश आली. डेबिटला कुठल्या कॉलम मध्ये अमाऊंट लागेल? कॅश. मला हा टू सेल्स कॅश कॉलम 8,000. टू सेल्स कॅश कॉलम 8,000. टू सेल्स कॅश कॉलम 8,000. To sales cash column 8,000 being goods sold. Being goods sold. इथपर्यंत झेपले? Yes, ma'am. वाचायचं पुढचं ट्रान्झॅक्शन? वाचा. Purchase machinery payment made by check. सांगा मशिनरी आली, पैसे गेले बँकेतून. क्रेडिट साइडला कुठल्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहावी लागेल? बँक कॉलम मध्ये. मला हा बाय मशिनरी बँक कॉलम 10,000. Date is 13. Buy machinery bank column 10,000 being machinery purchased. पैसे आले की डेबिटला गेले की क्रेडिट? बाय मशिनरी बँक कॉलम 10,000 being machinery purchased. Next. Sold goods and received check deposited same day in the bank. Goods गेले, पैसे आले, बँकेत चेक गेला. मग डेबिट साइडला बँक कॉलम मध्ये अमाऊंट लिहावी लागेल. मला डेबिटला टू सेल्स बँक कॉलम 12,000 being goods sold. Date is 16. Two sales. Bank column 12,000. Two sales. Bank column 12,000.
to sales. Bank column 12,000 being goods sold. Next. वाचा पुढचं सेंटेन्स. Purchased goods for cash. Goods आले, पैसे गेले. मग क्रेडिटला. By purchase cash column. Being goods purchased. Date is 17. By purchase. By purchase cash column 18,000 being goods purchased. Being goods purchased. Next. Purchase stationery paid by check. Stationery आली, पैसे गेले बँकेतून. By stationery. Bank column 2100. By stationery. 2100 bank column. By stationery 2100 bank column. Being stationery purchased. Next. Check given to Avdut. Check given, दिला, पैसे गेले. By Avdut bank column 1800. By Avdut. Date is 24. By Avdut 1800 bank column being check issued. Next is important. What's the next transaction? Cash withdrawn from bank. Contra entry आहे बघा. Entry काय आहे सांगा? Cash आली, bank is the giver. Cash to bank entry आहे. काही लिहू नका, समजून घ्या आधी. Cash to bank. पोस्टिंग कसं करायचं आहे सांगते. To bank folio column C. By cash folio column C. I repeat. To bank folio column C. By cash folio column C. I repeat. To bank folio column C. By cash folio column C. To bank लिहिलंय म्हणून कॅश कॉलम मध्ये 12,000 आणि बाय कॅश लिहिलंय म्हणून बँक कॉलम मध्ये 12,000. आय रिपीट. टू बँक बाय कॅश फोलिओ कॉलम सी. टू बँक लिहिलंय म्हणून कॅश कॉलम 12,000 आणि बाय कॅश लिहिलंय म्हणून बँक कॉलम 12,000. अशी एंट्री पोस्ट होईल. याला कॉन्ट्रा एंट्री का म्हणतात? एकाच कॅशबुक मध्ये दोन इफेक्ट्स वाली एंट्री म्हणजे कॉन्ट्रा. कॉन्ट्रा म्हणजे दोन. एकाच ट्रान्झॅक्शनचे कॅशबुक मध्ये दोन इफेक्ट्स आले तर त्याला कॉन्ट्रा एंट्री म्हणायची. पैसे बँकेतनं काढले आणि पैसे बँकेत डिपॉझिट केले तर कॉन्ट्रा एंट्री येते.
परवा शिकवलं आहे, लिहून दिलं आहे. मग आता सांगा कॉन्ट्रा एंट्री कशी पोस्ट करणार? टू बँक, बाय कॅश, फोलिओ कॉलम सी. टू बँक लिहिलंय म्हणून कॅश कॉलम 12,000 कारण कॅश कॉलम मध्ये आले पैसे, आणि बाय कॅश लिहिलंय बँकेतनं गेले म्हणून बँक कॉलम 12,000. करा पोस्ट. समजलं नाही तर विचारा. कंप्लीट केलं, नॅरेशन लिहिलं. Yes, ma'am. नेक्स्ट. व्हेरी गुड. पेड रेंट बाय चेक सांगा. पेड म्हणजे गेले पैसे. बाय रेंट बँक कॉलम 500. बिंग रेंट पेड बाय रेंट बँक कॉलम. बाय रेंट बँक कॉलम 500. पेड सॅलरी. पेड म्हणजे पैसे गेले. बाय सॅलरी कॅश कॉलम 4,000. बाय सॅलरी कॅश कॉलम 4,000. सगळं समजलंय आपल्याला. कॅशबुक 100% करावं लागतं कुठल्याही कंपनीत तुम्हाला नोकरी लागली किंवा स्वतःचा बिझनेस असेल तरी. लक्ष द्या आता. आता कॅश कॉलमची डेबिट टोटल आहे 35,000. लक्ष द्या. कॅश कॉलमची डेबिट टोटल आहे 35,000. क्रेडिटला 18 + 4 22 आहेत. किती रुपये बॅलन्स राहील? 11,000. कुठल्या दिवशी? सप्टेंबर 30 ला. मला हा बाय बॅलन्सेस कॅरीड डाऊन. कॅश कॉलम किती पाहिजे बॅलन्स? 22,000 आहे ना? 18 4 22. डेबिटची टोटल किती आहे? 15 आणि 8 आणि 5 13. किती बॅलन्स पाहिजे? 11,000. 13 चुकलाय त्यांचा. बॅलन्स शुड बी 11,000. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 11,000. का बरोबर आहे? करेक्ट आहे 13,000 बाळांनो. हो 13 मॅम, बरोबर आहे. बरोबर आहे. 13 करेक्ट आहे. माझं चुकलंय. 35 - 22 विल बी 13,000. करेक्ट आहे. 13,000. Similarly,
बँकची डेबिट टोटल घ्यायची, त्यातनं क्रेडिट मायनस करायची, मिळेल तो बॅलन्स. सो राईट बँक कॉलम 22,600 स्टार स्टार. बाय balances carried down 13,022,600. टोटल टॅली मार्क्स. टॅली मार्क म्हणजे वरती एक लाईन खालती 2 लाईन, दोन्हीकडे त्याच लाईनीवर टोटल्स लिहा. टोटल्स टॅली मार्क्स. टोटल टॅली मार्क्स. त्याच्या पुढच्या ओळीवर सप्टेंबर नंतरचा मंथ ऑक्टोबर. सो टू बॅलन्सेस ब्रॉट फॉरवर्ड 13,022,600. पुढच्या ओळीवर टू बॅलन्सेस ब्रॉट फॉरवर्ड 13,022,600. हा प्रॉब्लेम 15 मार्काला येतो परीक्षेमध्ये. 15 मार्क्स. मार्कांपेक्षा हे तुम्हाला प्रॅक्टिकली खूप इम्पॉर्टंट आहे फॉर युअर करिअर. यू मस्ट नो कॅश बुक व्हेरी वेल. नेक्स्ट पेज. पेज 134. 5 स्टार प्रॉब्लेम आहे, परीक्षेच्या दिवशी सॉल्व्ह करायचा आहे. पेज 134. कॅश बुक आखून घ्या. कॅश बुक विथ 2 कॉलम्स. आखून झालं की सांगा राजांनो. Date, receipts, receipt number, LF, cash, bank. Date, payments, voucher number, LF, cash, bank. झालं मॅम.
सगळ्यांचं झालंय का? कोणाचं राहिलं असेल तर अनम्यूट करून सांगा बाळांनो. एकच मिनिट. ओके, हा. डन मॅम. झालं कम्प्लीट. लेट अस स्टार्ट. लिहा डेबिटला. टू बॅलन्सेस ब्रॉट डाऊन. टू बॅलन्सेस ब्रॉट डाऊन 13,000, 24,000. Cash column 13,000, bank column 24. Cash column 13,000, bank column 24,000. Next. Transaction वाचा. Cash sales. Screen कडे बघा. Cash sales. Screen कडे बघा. Cash sales 80,000 less 10%. इथे बघा 80,000 मधून 10% गेले तर किती उरतात? 72,000. सेल्स म्हणजे वस्तू गेल्या, कॅश आली. मग डेबिटला टू सेल्स कॅश कॉलम 72,000 एंट्री येणार आहे. लिहा मग डेबिटला. डेट इज 3. टू सेल्स कॅश कॉलम 72,000 being goods sold. Being goods sold. Being goods sold. Cash column 72,000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे लक्ष द्या, स्क्रीन कडे बघा. Cash purchases 60,000, 10% TD, 5% CD. Half amount was paid in cash and remaining by check. आता कॅल्क्युलेशन कडे बघा. 60,000 चं ट्रान्झॅक्शन आहे. 10% TD 6,000 गेला, राहिले 54,000. त्याच्यावर 5% CD 2700 गेला, राहिले 51,300. त्याच्या हाफ कॅश हाफ चेक. आय रिपीट, 60,000 मधनं 10% TD गेला 6,000, राहिले 54,000. त्याच्यावर 5% 2700, राहिले 51,300. त्याच्या हाफ कॅश, त्याच्या हाफ चेक. मग कॅश 25,650, चेक 25,650. हे कॅल्क्युलेशन करून घ्या, आयदर टेक्स्टबुक वर किंवा नोटबुक मध्ये.
आधी कॅल्क्युलेशन करून घ्या, मग पोस्टिंग बघूया. कॅल्क्युलेशन समजलंय सगळ्यांना? हो मॅम. हो मॅम. ओके. आता मला सांगा, परचेस म्हणजे गुड्स आले, पैसे गेले, कुठल्या बाजूला एंट्री करायला लागेल? क्रेडिट पैसे गेले, क्रेडिटला करायला लागेल. माझ्याकडेच बघा, स्क्रीनकडे बघा. बाय परचेसेस, कॅश कॉलम 25,650 आणि बँक कॉलम 25,650 का लिहिलं कळलंय? अर्धे पैसे कॅशनी दिलेत, अर्धे चेकनी, आणि क्रेडिटला एंट्री केली आहे बाय परचेस. आय सपोज सगळ्यांना कळलंय. करा एंट्री. बाय परचेस, बाय परचेस, कॅश कॉलम 25,650 आणि बँक कॉलम 25,650, बिंग गुड्स परचेस्ड. being goods purchased. समजलं नाही की लगेच विचारा, सगळ्यांना समजलंय का? अनुष? येस मॅम. येस मॅम, Yes. समजलं. अर्धे अर्धे पैसे कॅश आणि बँक कॉलम मध्ये लिहिलेले सगळ्यांना समजलंय? श्रिया, श्रावणी, आकांक्षा? हो मॅम. Yes, ma'am. हा. नेक्स्ट, डिपॉझिटेड कॅश इन द बँक. लक्ष द्या, डिपॉझिटेड कॅश इन द बँक म्हणजे कॉन्ट्रा एंट्री येणार बँक टू कॅश. लक्ष द्या, टू कॅश बाय बँक, फोलिओ कॉलम सी. टू कॅश बाय बँक, फोलिओ कॉलम सी. टू कॅश बाय बँक, फोलिओ कॉलम सी. टू कॅश लिहिलंय म्हणून बँक कॉलम 40,000 आणि बाय बँक लिहिलंय म्हणून कॅश कॉलम 40,000. करा पोस्टिंग. टू कॅश बाय बँक, फोलिओ कॉलम सी. टू कॅश लिहिलंय म्हणून बँक कॉलम 40,000 आणि बाय बँक लिहिलंय म्हणून कॅश कॉलम 40,000. being cash deposited. being cash deposited. Next,
झालं इथपर्यंत. नेक्स्ट, रिसिव्ड अ बेरर चेक. बेरर चेक म्हणलं की कॅश कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची. मागच्या लेक्चरला शिकवलंय. कुणाकडून मिळाले पैसे? सुमित कडून मिळाले. मग टू सुमित कॅश कॉलम, टू सुमित कॅश कॉलम. बेरर चेक म्हणलं की कॅश कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची 9500. टू सुमित कॅश कॉलम 9500. Next, being bearer check received. Next, sold goods for cash. Sold goods म्हणजे गुड्स गेले, कॅश आली. पण काय म्हणतायत ते 4% TD आहे. स्क्रीन कडे बघा. 12,000 मधून 480 गेले. किती राहतील 12,000 मधून 480 गेल्यावर? 11,520. पैसे आले डेबिटला. टू सेल्स 11,520. लिहा डेबिटला. डेट इज 13. टू सेल्स कॅश कॉलम 11,520. being goods sold. टू सेल्स कॅश कॉलम 11,520. झेपत आहे का भावेश, शिवेंद्र, Yes, ma'am. आदित्य? येस. Yes, ma'am. 11,520. Yes, ma'am. Very good. Being goods sold. Next, पेड लाईफ इन्शुरन्स. कोण सांगेल लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय असेल? Drawings. Drawings. क्या बात है. पेड म्हणजे गेले पैसे. क्रेडिटला बाय ड्रॉइंग्स कॅश कॉलम 4,000. क्रेडिटला बाय ड्रॉइंग्स कॅश कॉलम 4,000. being LIP paid. By drawings cash column 4,000. being LIP paid. मॅम एक डाऊट होता. बोल ना. कंपनीज जे एम्प्लॉई साठी इन्शुरन्सेस देतं, सो हा. ते कुठल्या तो अकाउंट मध्ये पडले पाहिजे? बिझनेसचा खर्च इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट मध्ये जाणार. पण कंपनीच्या मालकाने स्वतःचा लाईफ इन्शुरन्स भरला स्वतःचा, तर तो ड्रॉइंग होणार. कळलं? एम्प्लॉईजचे भरले तर इन्शुरन्स प्रीमियम अकाउंटला जाणार. ओके. हा. व्हेरी गुड क्वेश्चन. सनत का? हो. हा, गुड. बाय ड्रॉइंग्स कॅश कॉलम 4,000. being LIP paid. Next is important. Check received deposited in bank. आता rules बघा. Bearer check received on previous day deposited on next day ची कॉन्ट्रा एंट्री येते. रूल्स बघा, रूल्स लिहून दिलेत. एंट्री कशी येणार? बँक टू कॅश. बँक टू कॅश जेव्हा एंट्री करतो तेव्हा टू कॅश बाय बँक फोलिओ कॉलम सी. टू कॅश बाय बँक फोलिओ कॉलम सी. टू कॅश बाय बँक फोलिओ कॉलम सी. टू कॅश लिहिलंय म्हणून बँक कॉलम 9500 आणि बाय बँक लिहिलंय म्हणून कॅश कॉलम 9500. करा कंप्लीट. टू कॅश बाय बँक फोलिओ कॉलम सी.
To cash by bank. Folio column C. To cash लिहिलंय म्हणून बँक कॉलम 9500 आणि बाय बँक लिहिलंय म्हणून कॅश कॉलम 9500. Being check deposited. Next. Received a cross check from Prabhakar. Received. To Prabhakar bank column 6,000. To Prabhakar bank column 6,000. To Prabhakar bank column 6,000. Being cross check received. To Prabhakar bank column 6,000. Being cross check received. Next. Introduced additional capital into bank. मग पैसे आले बँकेत. To capital bank column 25,000. To capital bank column 25,000. To capital bank column 25,000. Being capital introduced. Being capital introduced. Next. Paid electricity आणि telephone. Paid credit ला buy electricity by telephone. Cash column. Buy electricity by telephone cash column. Being bill paid. Last. Received a cross check for dividend. Received म्हणजे debit. To dividend column bank. To dividend column bank. Being dividend received.
झेपलंय? Last. By balances carried down, cash column, bank column. By balances carried down. Cash column, bank column. Total tally marks. Total tally marks. Debit side ला. November 1, 2 balances brought forward. 2 balances brought forward. Debit side ला. November 1, 2 balances brought forward. Here we stop today. लक्ष द्या 2 मिनिटं मी काय सांगते. On Thursday, we will not have the batch for accounts as well as maths because in the classroom COVID shield sanitization we are making on Thursday. Classrooms मध्ये आता टीचिंग चालू करायच्या आधी सगळं सॅनिटायझेशन वगैरेचा प्रोटोकॉल फॉलो करायचा आहे. तर त्यामुळे थर्सडेला आपल्याला कुठलंच लेक्चर असणार नाही अकाउंट्स मॅथ्सचं. फ्रायडेला नेहमीप्रमाणे इकोचं लेक्चर आहे, इकॉनॉमिक्स ऍज युजल, आणि आता मॅथ्सचं लेक्चर आहे. म्हणजे फक्त थर्सडेला कुठलंच लेक्चर असणार नाही. फ्रायडेला इकॉनॉमिक्स नेहमीप्रमाणे असेल आणि नेक्स्ट ट्यूसडेला नेहमीप्रमाणे अकाउंट्सचं लेक्चर असेल. त्यामुळे थर्सडेला कुठलंच लेक्चर असणार नाही. हॅपी संक्रांती इन ऍडव्हान्स टू ऑल ऑफ यू. ऑन थर्सडे वी विल नॉट हॅव द लेक्चर. फ्रायडे ऍज युजल वी हॅव अवर इकोज लेक्चर. ज्यांचे फीज भरायचे राहिलेत, फुल पेमेंट ज्यांनी केलं नाही, पार्ट पेमेंट केलंय, त्यांनी पण फुल पेमेंट करायचंय. आणि ज्यांनी काहीच फी भरली नाहीये त्यांनी फीज भरायच्या आहेत. I don't want to disclose the names of the students in the class. So please tell your parents to pay the fees. If you have any difficulty, please feel free to talk to me personally. तर प्लीज फीज भरा. अशी कुठलीही गोष्ट आपल्यामध्ये ट्रान्सपरंट नाही अशी राहायला नको. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी प्लीज लेट मी नो. आणि आता आपण भेटणारे ट्यूसडेला अकाउंट्सला, फ्रायडेला ऍज युजल इकॉनॉमिक्सला भेटणार आहे आपण, आणि मॅथ्स कंटिन्यू करूया. सो लेट अस हॅव द ब्रेक ऑफ 1 day, that is Thursday. Bye. See you. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye 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 bye. Bye, ma'am.
गुड मॉर्निंग. ऐकू येतंय सगळ्यांना? हो सर. Very good. Today we are going to start a new chapter, which is complex numbers. Chapter number 3 from M1. तर कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे काय आणि कॉम्प्लेक्स नंबर्स आपल्याला कशाला लागतात हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया. लक्ष द्या. Consider the equation x square plus 3 is equal to 0. हे इक्वेशन कन्सिडर करा. Simplify this. X square is equal to -3. X square is equal to -3. ह्याचे रूट्स व्हॅल्यू ऑफ x रियल नंबरच्या सेट मध्ये येणार आहे का सांगा बरं. नाही सर. नाही. नो सर. x square is equal to -3. Value of x, is it going to be a real number? Yes or no? काही काही जणांनी नो सांगितलं. बाकीच्यांना काय वाटतं? सर नो. व्हेरी गुड. ह्याचे रूट्स रियल नंबरच्या सेट मध्ये येणार नाहीत. त्याच्यामुळे या गोष्टीमुळे जेव्हा जसं मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की जेव्हापासून नंबर्स लोकांना कळायला लागले, प्रिमिटिव्ह मॅनला नंबर्स समजायला लागले किंवा त्याच्यामध्ये तो शोध लावायला लागला, तसं सगळ्यात पहिल्यांदा नॅचरल नंबर झाले, मग होल नंबर झाले, त्याच्यानंतर इंटिजर झाले, इंटिजर झाल्यानंतर रॅशनल नंबर झाले, मग इरॅशनल नंबर झाले. हे सगळे नंबर येऊन सगळा टोटल रियल नंबर्सचा मोठा सेट तयार झाला आणि मग लोक कॅल्क्युलेशन्स करायला लागले. तर वेन पीपल केम अक्रॉस दीज इक्वेशन्स की आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -3 किंवा दिस इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -1. आता ह्याचे जे रूट्स आहेत हे या रियल नंबर मध्ये येणारच नाहीयेत. इथे परत अडकले लोक. मग त्यांनी काय केलं, त्यांनी इमॅजिनरी नंबर चा शोध लावला, जेणेकरून इमॅजिनरी नंबर एक आपण डिफाईन करायचा, जेणेकरून आपण ह्याचं रूट डिफाईन करू शकतो, कारण रियल नंबर मध्ये त्याचं रूट येणारच नाहीये. आपल्याला एक इमॅजिनरी नंबर डिफाईन करायला लागेल, जेणेकरून आपल्याला हे एक्सचं रूट शोधता येईल. तो इमॅजिनरी नंबर कुठला? तर लोकांनी काय केलं की इमॅजिनरी नंबर आय डिफाईन केला, whose value is going to be -√1. This is the imaginary number I, whose value is going to be -√1. आता काय झालं,
x square is equal to -3. आता I can express this as x square is equal to or x is equal to root of 3 into -1. म्हणजेच x is equal to √3 into root of -1. तर रूट ऑफ -1 काय डिफाइन केला, त्याच्यामुळे x चं रूट आलं प्लस और मायनस √3 i. दिस इज द रूट ऑफ x. आणि √3i हा काय झाला, इमॅजिनरी नंबर झाला डिफाइन केलेला. पण त्यांनी काय फायदा झाला की त्याचं रूट शोधून काढता आलं, विच इज √3i. आय आहे त्याच्यामुळे ऑब्विसली इट इज अ इमॅजिनरी नंबर, पण तरी आपल्याला त्याचं रूट शोधून काढता आलं √3i ने. कन्सेप्ट समजते का? सो इमॅजिनरी नंबर म्हणजे काय? इमॅजिनरी नंबर जो नंबर ज्याच्यामध्ये आय आहे आणि आय ची व्हॅल्यू काय आहे, -√1 आहे. फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅव x square is equal to -9, तर x is going to be equal to root of 9 into -1. x is equal to plus or minus 3 i. x कुठले दोन रूट झाले, +3i आणि -3i, हे दोन रूट झाले. आणि हे नंबर्स कुठले? हे नंबर्स इमॅजिनरी नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे काय? कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे जे नंबर्स त्याच्यामध्ये एक पार्ट रिअल पण आहे आणि एक पार्ट इमॅजिनरी पण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल a plus bi is a complex number where हा part is a real number आणि bi is a imaginary number. These type of numbers are called complex numbers. कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये एक पार्ट रिअल नंबर असतो आणि एक पार्ट इमॅजिनरी असतो. a and b belong to the set of real numbers आणि i ची व्हॅल्यू इज -√1. Definition of a complex number is set C such that a plus ib a b belong to the set of real numbers and I is equal to -√1. या सेटला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर्स. आता कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कसं करायचं, स्क्वेअर रूट कसं शोधून काढायचं, हे आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा इमॅजिनरी नंबर म्हणजे काय हे कळलं का सगळ्यांना? एव्हरीबडी? Yes, sir. Yes or no? Yes, sir. Very good. So in your notebooks, write down imaginary number. Heading the imaginary number. Write down a number of the form bi, number of the form bi, where सर एकदा परत रिपीट करणार का? a number of the form bi where b belongs to the set of real numbers, b is not equal to 0 and I is equal to root of -1.
a number of the form bi where b belongs to the set of real numbers, b belongs to the set of real numbers b is not equal to 0 and I is equal to root of -1 is called an imaginary number. Is called an imaginary number. For example, root of -36 will be given by 36 into -1, which is equal to 6i. Which is equal to 6i. Next line gives the heading complex numbers. Complex number. A number of the type a plus ib where ab belong to r and I is equal to root of -1. A number of the type a plus ib where ab belong to r and I is equal to root of -1 is called complex number. Is called a complex number. For example, 3 plus 2i where 3 is the real part and 2i is the imaginary part. दोन पार्ट्स असतात कॉम्प्लेक्स नंबरला, एक रियल पार्ट असतो आणि एक इमॅजिनरी पार्ट असतो. 3 plus 2i is a complex number. या केसमध्ये रियल पार्ट इज 3 आणि 2i इज इमॅजिनरी पार्ट. असंच रे एक्झाम्पल मध्ये मी जसं लिहिलंय एरो करून रियल पार्ट इमॅजिनरी पार्ट तसंच.
Next line लिहा. The set of complex numbers is denoted by C. Set of complex numbers is denoted by C. C is equal to A plus IB such that AB belong to R and I is equal to root of minus 1. Now pay attention. Pure imaginary number असेल 3i. It can be expressed as a complex number by writing it as 0 plus 3i, where value of the real part is 0 and imaginary part is 3i. तसंच जर प्युअर रिअल नंबर असेल तर इट कॅन बी एक्सप्रेस्ड एज अ कॉम्प्लेक्स नंबर. सपोज प्युअर रिअल नंबर इज 2. I can express it as a complex number by 2 plus 0i. Zero I can express as 0 plus 0 I as a complex number. Zero complex number म्हणतात त्याला. One more thing. Suppose if I have 5 minus 3i, I cannot add or subtract between real and imaginary part. I cannot write this as 2i. हे लक्षात ठेवा. मी रिअल पार्ट बरोबरच कॅल्क्युलेट करणार आणि इमॅजिनरी पार्ट बरोबरच कॅल्क्युलेट करणार. मी हे कॅल्क्युलेशन करणार नाही, करू शकत नाही. लक्षात येत आहे का सगळ्यांच्या? एव्हरीबडी? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Very good. Suppose if I have a real number 5 plus 2, complex number 5 plus 2i, त्याचं कॉन्जुगेट काय असेल? 5 minus 2i. कॉन्जुगेट सगळ्यांना माहिती आहे आता. Okay, so in your notebooks, next line, write down algebra of complex numbers. Algebra of complex numbers.
Algebra of complex numbers. Write down. While doing addition, subtraction, multiplication, and division, while doing addition, subtraction, multiplication, and division of complex numbers, real part has to be operated upon with real part. Real part has to be operated upon with real part and imaginary with imaginary. And imaginary with imaginary. Next line. While doing division of complex numbers, we simplify by dividing and multiplying. We simplify by dividing and multiplying by conjugate of the denominator. By dividing and multiplying by conjugate of the denominator. By conjugate of the denominator. And take I square is equal to -1 wherever necessary. Obviously, I ची व्हॅल्यू काय आहे रूट ऑफ -1. I square will be equal to -1. जिथे जिथे I square येणार आहे म्हणजे आता आपण इमॅजिनरी पार्ट बरोबर मल्टिप्लाय केला. फॉर एक्झाम्पल 3i into 2i केला तर इथे काय येणार आहे 6i square येणार आहे. सो I square ची व्हॅल्यू काय आहे -1 आहे. सो दिस विल बी इक्वल टू -6. यांनी काय होतं तुमचा I एलिमिनेट होतो I square ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर. I square you can always substitute as -1 wherever necessary in the calculations. Addition करताना, सबट्रॅक्शन करताना, मल्टिप्लिकेशन. नॉर्मली मल्टिप्लिकेशनच्या वेळेला I square येतात बऱ्याच ठिकाणी. सो दॅट यू कॅन सिम्प्लिफाय as substituting them as -1. लक्षात येत आहे का सगळ्यांच्या?
Yes, sir. हो सर. Very good. हो सर. Very good. Let's look at exercise 3.1. Exercise 3.1. First one. Write the conjugates of the following complex number. Write the conjugates of the following complex numbers. पहिल्याचं काय येईल 3 minus I. दुसऱ्याचं काय येईल 3 plus I. तिसऱ्याचं काय येईल minus root 5 plus root 7I. Minus root of minus 5. I can simplify this as minus root of 5 into minus 1, which is equal to minus root of 5 and I. So conjugate will be plus 5I किंवा नुसतं root 5I. Next one, 5I चं conjugate will be minus 5I. His first day, his second day, third day, fourth day, fifth, sixth. Root 5 minus I, root 5 plus I. Root 2 plus root 3I. Root 2 minus root 3I. समजलंय का सगळ्यांना हे? Everybody? Yes, sir. Question number 2. हे लिहिलं सगळ्यांनी, झालं लिहून? हो सर. Yes, sir. Very good. Question number 2. Express the following in the form of A plus IB such that AB belong to R, I is equal to root of minus 1. State the values of A and B. First one. 1 plus 2I minus 2 plus I. Let us multiply. We will be getting minus 2 plus I minus 4I plus 2I, which is equal to minus 2 minus 3I plus 2 into I square काय minus 1. Bracket मध्ये द्या.
if I square is equal to minus 1, which is equal to minus 2 minus 3i minus 2 minus 4 minus 3i. A is equal to minus 4. B is equal to minus 3. कळलं का बघा एकदा सगळं? Yes, sir. सगळ्यांना कळलं का काय काय केलंय? एव्हरीबडी? Yes, sir. Oh, sir. Very good. Second one. I into bracket 4 plus 3i upon 1 minus I. This I can simplify as 4i plus 3i square upon 1 minus I. This I can simplify as minus 3 plus 4i upon 1 minus I. आता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स मध्ये डिव्हिजनच्या बाबतीत एक गोष्ट मी सांगितली, ती काय आहे बरं? सांगा बरं मला. डिव्हिजन असेल कॉम्प्लेक्स नंबरचं तर आपण काय करतो? Sir, divide and multiply by the conjugate. Very good. Divide and multiply by the conjugate of Denominator. 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 upon 1 minus I into 1 plus I, 1 plus I, which is equal to minus 3 minus 3I plus 4I plus 4I square upon 1 minus I square, which is equal to minus 3 plus I minus 4 upon 1 minus 1, which is equal to minus 7 plus I upon 2. Or I can write this as minus 7 by 2 plus 1 by 2 I. A is equal to minus 7 by 2 and B is equal to 1 by 2. पूर्ण समजलं का बघा एकदा? Yes, sir. Oh, sir. कुठलीही स्टेप समजली नसेल तरी मला विचारा, बेझिझक विचारा, लाजू नका. सिंपल गोष्ट असेल तरी विचारा. आपल्याला काही येत नसलं किंवा कुठेतरी अडलं तर लाजायचं नाही, विचारायचं. म्हणजे आपले डाउट्स
दूर होतात, नाहीतर ते तसेच राहतात आणि शेवटपर्यंत Sir. तसेच राहतात. सर ते 4i प्लस 3i स्क्वेअरचं ते -3 प्लस 4i कसं झालं? म्हणजे कुठे म्हणतोयस? सर सगळ्यात पहिल्या लाईनवर थर्ड स्टेप जी झाली आपली ती. म्हणजे -3 प्लस 4i नाही हे म्हणतोय. फर्स्ट लाईन वरचं सगळ्यात 4i प्लस 3i स्क्वेअर अपॉन 1 मायनस i इज हा. इक्वल टू -3 प्लस 4i. ते -3 प्लस 4i कसं झालं ते नाही कळलं. हा आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 ना. हा करेक्ट, सॉरी सर, कळलं. So ते -3 झालं. मी फक्त उलट लिहिलं -3 प्लस 4i असं लिहिलं. ओके सर. पहिले रिअल पार्ट लिहिला, मग इमॅजिनरी पार्ट लिहिला. समजलं का? येस सर. व्हेरी गुड. असे डाऊट विचारत जा, नसेल कळलं तर. लोक इथे तुम्हाला जज करायला बसले नाहीयेत की काही येत नाही हे ते, आणि जज केलं तर केलं, काय फरक पडतो आपल्याला. समजलंय का सगळ्यांना इथपर्यंत? कॉम्प्लेक्स नंबर्स हो सर. Yes, sir. व्हेरी डिफरंट फ्रॉम स्टॅटिस्टिक्स. Yes, sir. व्हेरी गुड. आपला क्लास नाहीये गुरुवारी, कारण क्लासरूमचं सॅनिटायझेशन चाललंय. सो तिथे जावं लागणार आहे. त्याच्यामुळे गुरुवारी आपला क्लास नाहीये. 2 दिवस क्लासरूमचं सॅनिटायझेशन आहे. कोविशिल्ड नावाचं सॅनिटायझेशन आहे. त्याच्यामध्ये 6 मंथ्स मध्ये क्लासरूम व्हायरस फ्री राहते. सो ते सॅनिटायझेशन करतोय आपण. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल क्लासेस चालू ठेवता येतील. सो त्याच्यामुळे 2 दिवस क्लास नसणार आहे. त्याच्यामुळे गुरुवारी क्लास नसेल. लक्षात आलंय का सगळ्यांच्या? Yes, sir. येस सर. ओके. आतापर्यंत कळलंय कॉम्प्लेक्स नंबर्स? Yes, sir. हो व्हेरी सर. गुड. सी यू ऑन फ्रायडेला इकॉनॉमिक्स असेल सकाळी. हा. हो सर. ओके. बाय. Bye, sir. Bye, sir. बाय 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 सर. बाय.